पावसाळा सुरू झाला ना की मच्छरांची एवढी गंगन ऐकायला येते आणि रात्री अगदी दारे खिडक्या जर आपण लवकर बंद केल्या नाही तर एवढे घरामध्ये मच्छर घुसतात की रात्री आपल्याला झोपूच देत नाही. लहान लेकरांना सुद्धा मच्छर प्रचंड चावतात. तर यावरती मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते. बघा, आपण ही रेमेडी केली आणि तुमच्या समोर बघा माशी आली आणि अगदी मरून पडलेली आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी मच्छर माशा सगळं काही जाणार आहे. पावसामुळे जो घरामध्ये कुबट वास येतो ना, तो सुद्धा नाहीसा होणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याला ना मीडियम साईज ते लहान साईजचा कांदा घ्यायचा आहे. अति लहान साईज घेऊ नका, या पद्धतीने मीडियम साईज असली पाहिजे. त्यानंतर त्याचा खालचा जो काही बॉटम कटचा भाग आहे तो आपल्याला अगदी थोडासा कापून घ्यायचा, जेणेकरून तो स्टेबल असा राहील. जर तुमच्याकडून वर खाली झालं असेल तर त्याला व्यवस्थित करून घ्या किंवा मग तुम्हाला दुसराच कांदा वापरावा लागेल जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि वरचा भाग आपल्याला थोडासा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या जो काही पाचोळा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचे, त्याची साल बाजूला काढून घ्यायची आहे. याची आपल्याला गरज नाही. खरं तर जर तुमच्या घरामध्ये पाल येत असेल तर मग हा जो काही पाचोळा आहे कांद्याचा हा सुद्धा तुम्हाला फेकायची गरज नाही आहे. गरम पाण्यामध्ये जर तुम्ही हा कांद्याचा पाचोळा टाकला आणि व्यवस्थित त्याचा उकळी काढून घेतली आणि थंड झाल्यावर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये जर तुम्ही भरून ठेवलं आणि घरामध्ये संध्याकाळी जर तुम्ही मारलं ना तर घरामध्ये बिलकुल पाल फिरकत नाही. आता वरच्या बाजूने थोडंसं अगदी थोडंसं सोडून असं कापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कितपत कापलेलं आहे आणि मीडियम साईजचाच तुम्हाला कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने कांद्याची जी काही मधली बाजू आहे ती थोडीशी आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण यामध्ये आपल्याला बाकीच्या वस्तू टाकायच्या आहेत, पदार्थ टाकायचे आहेत. जास्त काढत बसायचं नाही, नाहीतर तो कांदा जो आहे तो लीक होऊ शकतो. यामध्ये जर आपण बाकीच्या गोष्टी टाकणार आहे, लिक्विड टाकणार आहे, ते सुद्धा लीक होऊ शकतं. तर आपल्याला यामध्ये दुसरा इन्ग्रेडियंट लागणार आहे आणि तो म्हणजे आहे मोहरीचं तेल. हो, मोहरीचं तेल हे खूप कारगर आहे. घरामध्ये जर कुबट वास वगैरे सुद्धा येत असेल किंवा मग मोहरीच्या तेलामुळे आपण मसाज सुद्धा करत असतो, त्यामुळे मोहरीचं तेल घरामध्ये असायलाच हवं. बरेच जण मोहरीचं तेल हे भाजी वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरत असतात. तर तेच मोहरीचं तेल आपल्याला या कांद्यामध्ये टाकायचं आहे. ते थोडंसं माझ्याकडून जास्त झालं त्यामुळे ते थोडंसं खाली सांडलेलं आहे, बाकी लिकेज वगैरे नाही. आपण व्यवस्थितरित्या कांदा कापलेला आहे. जर खालून कापताना एखादा कट वगैरे गेला असेल तर इथे जे काही आपण तेल टाकलंय ते बिलकुल थांबणार नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे कापूर. कापूरच्या 2 वड्या यामध्ये टाकायच्या आणि याची इझिली पावडर होऊन जाते. आपण असंही घरामध्ये जर कापूर जाळला तर पॉझिटिव्हिटी सुद्धा येते आणि घरभर असा कापूरचा स्मेल पसरतो, तर अगदी प्रसन्न वाटतं. त्यामुळे आपण यामध्ये कापूर टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे ते म्हणजे तेजपत्ता. तर तेजपत्ता काय करायचं, अगदी थोडासा आपल्याला टाकायचा आहे, कारण आपण जे होल पाडलेलं आहे कांद्याला ते अगदी थोडंसं आहे. तर हवं तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम छोटी बारीक बारीक तुकडे करू शकता. कैचीचा वापर सुद्धा यामध्ये करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. अशा पद्धतीने आपल्याला तेजपत्त्याचे कट करून घ्यायचे आहे आणि ते यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचे आहेत, जेवढे मावतील तेवढे. तर ह्या तेजपत्त्याचा वापर पावसाळ्यामध्ये खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही करू शकता. जसं की साखरमध्ये ही तेजपत्त्याची पानं नक्की टाकून ठेवू शकता, ज्यामुळे तिथले जो काही ओलापणा आहे तो सुद्धा त्या साखरमध्ये येणार नाही. सो अशा पद्धतीने वेगवेगळे युजेस आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे लवंग, 1 ते 2 लवंग आणि छोटा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, त्याचे सुद्धा छोटेसे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ह्या तेलामध्ये किंवा हा जो होल केला आपल्या कांद्याला त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. आणि हे सगळं काही तुम्ही व्यवस्थित खलबत्त्यामध्ये अगदी बारीक सुद्धा करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला एक कापूरची वडी घ्यायची आहे आणि ही कापूरची वडी इथे हे सगळं काही जाळण्यासाठी मदत होणार आहे, कारण आपण याची पावडर करून घेतली नाही आहे म्हणून. सो अशा पद्धतीने जाळायची. स्पेशली ना जिथे खूप जास्त मच्छर आहेत, माशा आहेत, तिथे ना तुम्ही अशा पद्धतीने कापूर लावून हे जाळायचं आहे. असं केल्याने तुम्हाला, आता मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट स्टार्टिंगला सुद्धा दाखवला, यामध्ये सुद्धा दाखवते. हे बघा कशा पद्धतीने माशी आली आणि माशी इथे मरून पडली आहे. आसपास सुद्धा माशी, मच्छर, किडे वगैरे काहीच फिरकत नाही. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आपल्या गॅलरीमध्ये बऱ्याचदा भरपूर मच्छर असतात, कारण तिथे आपण झाडं सुद्धा लावलेली असतात. त्यामुळे तुम्ही असं कापूर लावून ठेवू शकता. त्यानंतर कापूर झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने विझल्या जातं. त्यानंतर आपल्याला हे केल्यानंतर दुसरं करायचं, जो की हा उपाय तुम्ही घरामध्ये ट्राय करू शकता. आपल्याला घ्यायचा आहे कापूस आणि कापूसाचं जे आहे वात करून घ्यायची किंवा छोटीशी वात तुमच्याकडे असेल डायरेक्टली घेऊ शकता. तेलामध्ये आपल्याला ती वात भिजवून घ्यायची आहे आणि हा दिवा तुम्हाला घरामध्ये
घरामध्ये लावायचा आहे. आता यामध्ये आपण कापूर आधी स्टार्टिंगला लावल्यामुळे तेजपत्ता वगैरे लवंग वगैरे सगळं काही जळले आहे आणि त्याचा स्मेल घरभर पसरतो, कुबटवास नाहीसा होऊन जातो आणि हा दिवा खूप वेळ टिकतो. तुम्ही इथे कांद्याऐवजी लिंबू सुद्धा घेऊ शकता, पण कांदा आपण यासाठी घेतला आहे की पाल वगैरे काहीच येत नाही, झुरळ सुद्धा इथे फिरकत नाही, त्यामुळे आपल्या एकाच याच्यामध्ये भरपूर असे काम होणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.